नमस्कार होते हो. रामकृष्ण हरी. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहसपादा सहसकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका दरित्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेच करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. तीर्थावळी भाग 4. बाहेर येता प्राण फुटे. आता एकादशी हा पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाचा महत्वाचा दिवस. लाखो लोकांची वारी लागलेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. चंद्रभागे करिता एक स्नान, पापे जाते पळून रानो रान. या न्यायाने पहाटे लाखो लोक चंद्रभागेत स्नान करतात. त्यानंतर नगर प्रदक्षिणा होते. लाखो लोकांच्या वारीमुळे भक्त सुलभ विठोबा या दिवशी खरोखरच दर्शन दुर्लभ असतो. बाहेर टीव्हीवर दर्शन चालूच असते. संध्याकाळी विप्रदत्त मंदिरात 7 ते 9:30 माझे कीर्तन असते. विप्र नावाचा तुकाराम महाराजांचा अवतार 200 वर्षापूर्वी झाला. विप्रांनी कृष्णेच्या डोहातून माणसा इतकी 6 फूट उंच, 6 भुजात 6 युधे असलेली ही दत्त महाराजांची शाळेग्राम मूर्ती बाहेर काढून दृष्टांताने पंढरपूरला स्थापन केली. त्यांच्या घराण्यातील एक विप्र बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीस आहेत. त्यांनी हाताने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून काढला आहे व विप्रांचे बरेच वाङ्मय हस्तलिखित केले आहे. रात्रभर पंढरपुरात जागर चालू असतो. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी 11 वाजता माझे काल्याचे कीर्तन उपलतांच्या माळ्यात होते आणि नंतर महाप्रसाद झाल्यावर आम्ही दिंडीकरी वारकरी पुन्हा आपापल्या गावाला यायला निघतो. बरेच वारकरी व फडकरी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात राहतात. दिंडीला जायचा अट्टहास करायचा तो एकादशीचा दिवस गोड व्हावा म्हणून. वारी चुकून दे हरी. काळाबरोबर आमच्या दिंडीत नाना सुविधा आल्या, पण मागे मुरडून पाहताना मला दिंडीची सुरुवात आठवते. कारण दिंडीच्या दुसऱ्याच वर्षी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज गिंडे यांच्याकडून तंबू विकत घेतला, भावसार समाजाची भांडी घेतली आणि नामदेव शिंपी समाजाचा टाळ, मृदुंग, वीणा यांची जमवाजमव केली आणि दिंडी चालू लागली. हळूहळू दिंडीने भांडी, स्वतःची तंबू व इतर सर्व आवश्यक सामान खरेदी केले. दिंडी हा एक ऐसपैस संसारच आहे. या संसाराची तरतरेची व्यवस्था पाहणे हे कामही म्हणूनच मोठ्या जबाबदारीचे. श्री तात्यापिसे प्रारंभी व्यवस्था पाहत, त्यानंतर मुडलगी मास्तरांनीही ही व्यवस्था पाहिली. गेली 10 वर्षे माझी पत्नी सौ कुसुमताई माझ्या पंपावरील भीमसू, कैसर, इब्राहिम, मेहबूब आदी माणसे व्यवस्था पाहतात. गेली 18 वर्षे कोकणातील श्री दामले नावाचे स्वयंपाकी अगदी अल्प मोबदल्यात स्वयंपाकाची व्यवस्था सांभाळतात. वडगावचे गवळी मामा बरोबर सेवेकरी मंडळी घेऊन बाकीची जबाबदारी सांभाळतात. दिंडीचा व्यवस्थापकीय तापा असा 20-25 मंडळींचा आहे. ठिकठिकाणी मुक्काम करीत 10-12 दिवस पायी वाटचाल करणारी ही दिंडी, त्यात 200-300 लोक सहभागी. त्यामुळे तरतरेची कामे असतात. त्यात मुक्कामाच्या जागी वेळोवेळी तंबू मारणे हे अवघड काम असते. दिवाबत्ती करणे, प्रत्येकाचे अंथरुणे काढून देणे, स्वयंपाक करणे, शेकड्यांनी भाकऱ्या भाजणे, वाढणे, ट्रकमधील प्रत्येकाचे सामान गरजेप्रमाणे काढून देणे, ते पुन्हा व्यवस्थित भरणे, तंबू काढणे ही आणि यासारखी किती म्हणून कामे सांगावी. माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. परस्परे पडो मैत्री जीवांची, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. दिंडीमध्ये एक भजनी मंडळ असते. त्याचे नेतृत्व आमचे पखवाजी इब्राहिमपूरकर मास्तर हे चालवतात. यांनी शाळा मास्तरकी सोडून त्याच वर्षी त्यांच्या वडिलांची वारी आजरेकर घराकडून घेतली. तेव्हापासून माझ्या दिंडीत भजनाला व प्रवचनाला पखवाजाची साथ ते करतात. भजनेही सुरेख म्हणतात.
आता स्वतः ज्ञानेश्वरी पारायणे व प्रवचने सुरू केली आहेत. नाव विकायचे नाही, हे नाम माझे आहे, ते चालवतात. तसेच शंकरप्पा मुपटीकरी एक्साईज मधून रिटायर झालेले शिंदे हे दिंडीमध्ये व कीर्तनात पेटी वाजवण्याचे काम करतात. शिंदे सध्या 85 वर्षाचे आहेत, तरी उत्साह दांडगा आहे. ताल सुराचे ज्ञान पक्के आहे व भजनाची आवड आहे. स्वामी, गोपाळ, वडगावची भजनी मंडळी बरीच वर्षे दिंडीस येत आहेत. भानुदास पवार हा भास्करांचा उत्तम टाळकरी आहे, तोही दिंडीत असतो. गेली 18 वर्षे माझ्याबरोबर बेळगावातील तरुण भारतमध्ये सत्संग लिहिणारे श्री वसंतराव देशपांडे येत आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीची 10 पारायणे केली आहेत. आमच्या दिंडीवर पहिल्यांदा त्यांनी लेख लिहिला व तेव्हापासून ते लेखक झाले आहेत. माझ्या दिंडी प्रकाशनाच्या 5-6 पुस्तकांच्या हस्तलिखित काढणे, प्रेस कॉपी तपासणे व छापून घेणे आदी सहकार्य ते करतात. त्यांना तीर्थकुंडाला 40 वर्षे भक्ती केल्यामुळे हा लाभ प्राप्त झाला असे ते म्हणतात. त्यांची माऊलींच्यावर अटळ श्रद्धा व प्रेमही आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास ते सतत करीत असतात. त्यांना कोणतेही पाश नाहीत, पण प्रेम आहे सत्संगाचे. माझ्या दिंडीत गेली 7 वर्षे येत असलेले ईश्वर कर्लेकर हे संती बस्तवाडचे प्रगतीपर शेतकरी असून किनई या ठिकाणी गेली 6 वर्षे 6 जानेवारी ते 16 जानेवारी 40 गावांचे मिळून ज्ञानेश्वरी पारायण करतात. या पारायणाला बाजूच्या खेड्यापाड्यातून धान्य हजारो रुपये जमा होतात व हजारो लोकांच्या पंक्ती उठतात व रात्रंदिवस नामाचा गजर चालतो. यावर्षी पारायणाला वाचनाचे म्हणून आधिपत्य माझ्याकडेच आले. त्यांनी आपल्या गावामध्ये एक दत्ताचे देऊळही बांधले. तेथे ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्याही मूर्तींची स्थापना केली, तीही माझ्या हस्ते. त्यावेळी माझ्या तेथे कीर्तनही झाले. यावर्षी हे वर्ष धरून बेरळ जातीचे जवळजवळ या पारायणामध्ये आतापर्यंत 75 तरी वारकरी झाले असतील. या वारकऱ्यांनी दारू सोडले, मांसाहार सोडला आहे आणि आपले जीवन बदलून टाकले आहे. ही मंडळी माझ्याबरोबर वारीला येतातच. त्यांचे माझ्यावरचे प्रेम पाहून मला अवघडल्यासारखे होते. हरिभाऊ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी निष्ठेने 12 वर्षे वारीला येत आहेत. हरिभाऊंचे वय आज 86 वर्षे आहे. बाबूराव मोहिते हे आज 18 वर्षे वारीला येत आहेत. ही वारीला येणारी सर्व मंडळी आपले अनुभव सांगताना हेलावतात व मला कृतार्थ झाल्यासारखे वाटते. गेल्या वर्षी येथील युनिव्हर्सल उद्योगाचे संचालक श्री श्रेयकर हे दिंडीला आले. त्यांनी विठ्ठल रुक्माईच्या सुरेख मूर्ती आपल्याबरोबर पंढरपूरहून येताना आणल्या आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेला गोवावेस येथे त्यांनी या देवांची स्थापना माझ्या हस्ते करवली. गेल्या वर्षी श्री मनोहरपंत पावसकर हेही दिंडीला सहपरिवार आले आणि पुढे कार्तिक वद्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा आणि आपल्या गुरूंचा पुण्यतिथी उत्सव मनोभावे केला. आपल्या वास्तूत ज्ञानेश्वरी पारायण सामूहिक स्वरूपात घडवले. प्रवचने, कीर्तने करवली. गेली 15 वर्षे अहिल्याबाई सोनवडेकर दिंडी परत बेळगावला आल्यानंतर 15 दिवसातच दिंडीतील लोकांसाठी काला करतात, तोही स्वखर्चाने. त्यांच्या मुलानेही वारी घेतली आहे. रेल्वे असूनही करी पंढरी वारी पायी करी. असेच मैत्र जडले ते दिंडीत सामील झालेल्या रेल्वे ग्रुपमधील वारकऱ्यांशी. 1968 साली वैकुंठवासी मामा दांडेकर यांनी रुग्णशय्येवरून दिलेल्या आज्ञेप्रमाणे मी शेडगे नंबर 3 मध्ये आलो. त्यातील भागवत पंडितराव व सरदेसाई यांच्याकडे मामा दांडेकरांकडून घेतलेल्या माळा होत्या. सध्या रेल्वे खात्यातील 35 मंडळी माझ्या बरोबर दिंडीत असतात. ही पुण्याई वैकुंठवासी भागवतांची आहे. वैकुंठवासी भागवतांनी प्रथम रेल्वे ड्रायव्हर श्री गोडसे यांना दिंडीत आणले. त्यानंतर 6 वर्षे रेल्वेचे गार्ड आणि अत्यंत उत्साही असलेले श्री शिवाजीराव बोदे यांना दिंडीत आणले. शिवाजीरावांचा माऊली नावाचा बंगला आहे. त्याचे उद्घाटन करण्याचा मान त्यांनी मला दिला. त्यांचे बरोबर श्री जोशी, श्री वाटवे, श्री सीएन देशपांडे अशी बरीच रेल्वेतील मंडळी दिंडीत सामील झाली. ही मंडळी वाखरीला आपले हृदगत सांगताना म्हणतात की आम्ही एक नवीन आयुष्याचा अनुभव घेत आहोत. या मंडळींनी नियमाप्रमाणे हरिपाठ पाठ केला आहे आणि ज्ञानेश्वरीचा 12वा अध्यायही त्यांना पाठ आहे. ते दिंडीत चालताना रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, तुकाराम भजन करीत दिंडीच्या मागे पुढे चालतात. दिंडी दर 2 तासांनी कुठेतरी मुक्काम करतेच. तेव्हा ही मंडळी एकत्र बसतात. घरून आणलेला फराळ, गाडीवाल्याचा चहा यांचा समाचार घेतात. या मंडळींनी एक नवीन तंबूही खरेदी करून आमच्या दिंडीला दिला आहे. आमुचा राम राम घ्यावा. सुरुवातीला माझ्या कीर्तनाला साथ करणारे वैकुंठवासी काकासाहेब बोंद्रे हे बालगंधर्वांचे पखवाजी होते. त्याचप्रमाणे बसवानी बँडचे चालक रुद्राप्पा हे उत्तम क्लॅरोनेट वादक होते.
त्यांची स्वरगंगा आता पांडुरंग चरणी कायमची विलीन झाली आहे. तसेच दिंडीला येणाऱ्या शिंपी मंडळींपैकी व्यवस्थापक तात्या पिसे, रेळेकर आदी भजनी मंडळी यांनी पांडुरंगाच्या चरणी ठाव घेऊन बरीच वर्षे उलटून गेली आहेत. दत्तोबा सापळे हे उत्तम भजनी, बेहरे महाराज हे उत्कृष्ट रांगोळी काढणारे आणि कोणतीही व्यवस्था उत्तम ठेवणारे दिंडी संस्थापकांपैकी हरिहरी, पोलीस इन्स्पेक्टर पंडितराव, श्री जवळकर आदी मंडळीही देवाघरी गेली. वैकुंठवासी पाटणकर, वैकुंठवासी पवार, वैकुंठवासी हिंडे महाराज ही मान्यवर मंडळीही नित्यनेमाने बेळगावातून निघून पंढरी यात्रा करीत करीत पंढरीनाथाचे बोलावणे येताच त्यांनीही आपली इहलोक यात्रा सहज संपवलेली आहे. दृष्टीआड झाली, पण जीवांचे मैत्र पडल्यामुळे त्यांच्या स्मृती मात्र काल प्रवाहातही तरलेल्या आहेत, मनात तरंगत आहेत. दिंडीला मात्र एवढेच ठाऊक, मेन मे कम अँड मेन मे गो, बट आय गो नो फॉर एव्हर. हा प्रवाह गतिमान आहे. हल्लीच्या काळात सुशिक्षितांना या वारीत सामील करून घेण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य वैकुंठवासी केशव महाराज देशमुख, वैकुंठवासी गुरुवर्य मामा दांडेकर, कैलासवासी रावसाहेब देऊरगावकर, वारकरी शिक्षण संस्थेतील वैकुंठवासी शांताराम गुरुजी, वैकुंठवासी नागपूरकर, वैकुंठवासी भाऊ मास्तर, वैकुंठवासी कदम माऊली आदी वारकऱ्यांनी केले. आजही तसे प्रयत्न दिंडीतून चालू आहेतच. दिंडी अखंड चालायची तर ही जागरूकता हवीच. कोकणाचा मांसाहारी झाला निष्ठावंत वारकरी. माझ्या गळात विना आली खरी, पण तुळशीमाळ नसताना प्रवचन कीर्तन करण्याचा अधिकार नसतो. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर यांच्या संमतीने माऊली म्हणून समजून मी तुळशीमाळ गळ्यात घातली. मी कोकणातला असल्याने मांसाहारी होतो. मासे नसतील तर मला जेवण जात नसे. वारकरी संप्रदायाच्या 3 तत्वांपैकी पहिलेच तत्व मांसाहार वर्जन, दुसरे तत्व कोणतेही व्यसन असता कामा नये आणि तिसरे परस्त्री गमन नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या तत्वांच्या बाबतीत मी चूक होतो, पण माझे जीवन पहिल्या तत्वाच्या मात्र विरुद्ध होते. मजर हृदयी सद्गुरू. मी गुरुदेव मंदिराचा त्यावेळी चिटणीस होतो. गुरुदेव रानडेंच्या बरोबरचा एक संन्यासी जो पूर्वी अलाहाबाद विद्यालयात कायद्याचा प्राध्यापक होता, त्याने कोल्हापूरला अंबाबाई दर्शनासाठी धाव घेतली. अंबाबाईच्या देवळात त्या संन्याशाला भाव समाधी लागली. कोल्हापूरचे त्यावेळचे कलेक्टर यांनी त्यांना बेळगावच्या गुरुदेव मंदिरात आणून सोडले. दुसरे दिवशी रथसप्तमीला आमचा मूळ पुरुष आदिनारायण सूर्यनारायण असल्याने मी त्या संन्याशाला माझ्या घरी जेवणास बोलावले. त्याने जेवणानंतर माझ्या गळ्यातली तुळशीची माळ मागितली व आपण जगदंबेचा जप केलेली स्फटिकाची माळ मला दिली. तेव्हा 1970 साली पुन्हा माऊलींकडून माळ घेण्यासाठी मी गुरुप्रतिपदेला आळंदीस गेलो. आळंदीमध्ये एकदा गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या गावीचे व मठाचे प्रमुख परमपूज्य गोडबोले महाराज यांची थोरवी सांगितली होती. गोडबोले महाराज हे जुन्या काळातील BA LLB असून महर्षी अण्णासाहेब पटवर्धनानंतर नरसिंह सरस्वती महाराज गादीवर बसले. नरसिंह सरस्वती महाराज यांना जाऊन आता 104 वर्ष झाली आहेत. शाहीर प्रभाकराने आळंदीतील भजने बंद करून तमाशाचे फळ स्थापन केले. त्यामुळे 12 वर्षे नरसिंह सरस्वती महाराजांनी येऊन पुन्हा येथे भजने सुरू केली. माऊलींच्या समाधीस्थानच्या मागे त्यांनी मुक्ताबाईचे देऊळ व सभामंडप बांधले. ज्ञानोबा तुकाराम म्हणे एक आणा दो असा प्रचार या सिद्ध पुरुषाने केला. श्री गुरुचरित्रातील कर्दळी वनात गुप्त झालेले श्री नरसिंह सरस्वती महाराज ते हेच असे ढेरे चरित्रकारांनी म्हटले आहे. ते सिद्धीत प्रवीण होते. त्यांना सिद्धीही प्राप्त झाली होती. एकदा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, त्यांचे शिष्य लोकमान्य टिळक व वैकुंठवासी मामा दांडेकरांचे गुरुजी जोग महाराज हे माऊलींच्या दर्शनाला आळंदीस येत होते. त्या काळात महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे उत्कृष्ट वकील, उत्कृष्ट डॉक्टर व उत्कृष्ट इंजिनियर म्हणून मान्य होते. त्या काळातील त्यांचे हायकोर्टामधील खटले अजूनही सांगितले जातात. ब्रिटिशांना हाकलण्यासाठी त्यांनी 3 मोठे कट केले. त्यांचे व्यक्तिमत्व फार मोठे होते. जाज्वल्य देशभक्ती, उत्कृष्ट वक्तृत्व व प्रकांड बुद्धिमत्ता असा त्रिवेणी संगम या व्यक्तीत झाला होता. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. लोकमान्यांना अण्णासाहेब म्हणत की वैद्यकीय शास्त्र म्हणजे काय? माणसाला 3च रोग होतात, कफ, पित्त व वात. आळंदीच्या समाधीजवळच्या चक्रांकिताच्या मांडीवर असलेल्या नरसिंह सरस्वती स्वामींनी अण्णासाहेबांना बोलवले व स्वतःची आतडी बाहेर काढून यात कफ, पित्त व वात कोठे आहे असे विचारले. अण्णासाहेब आश्चर्यचकित झाले. स्वामी म्हणाले, अरे, भारताला स्वातंत्र्य 1947 ला मिळणार आहे. तू ज्ञानेश्वरी हातात धर. तू शापभ्रष्ट योगी आहेस.
तुझा तो योग पुरा झाला पाहिजे. तेव्हापासून अण्णासाहेब स्वामींचे शिष्य झाले. अण्णासाहेबांच्या वर 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकात 150 पाने लिहिली गेली आहेत. अण्णासाहेबांचा एक मित्र व्हाईसरॉय याने स्वामींनी साक्षात्कार करून दिल्यामुळे पुणे ते आळंदी हा रस्ता केला व मठाला जागा व 25 एकर जमीन दिली. 108 वर्षापूर्वी एके दिवशी नरसिंह सरस्वती महाराजांनी यौगिक प्रक्रियेने आपले आतडे व इतर भाग बाहेर काढून ठेवले होते व शिष्याला दार उघडू नको असे सांगितले होते. पुण्याहून आलेल्या शिष्यास हे माहीत नव्हते. त्याने दार उघडले व अनर्थ घडला. ते सर्व अवयव पुन्हा आत जाईनात. त्यातच स्वामींचा देहांत झाला. अवयव बाहेर असूनही अंत्यसमयी स्वामींना लघवी झाली. तेव्हा श्री दवे या मामलेदारांनी देह समाधीत ठेवला व बाहेर 10 मैलांवरील पोरे सांगत आले की स्वामी आमच्याबरोबर गोट्या खेळत होते. ते दत्तावतारी होते. त्यांच्या पश्चात महर्षी अण्णासाहेब पटवर्धन आले व त्यांनी माधवरावजी गोडबोले महाराजांना आपल्याच गादीवर बसवले. माधवरावजी रामकृष्ण हरी हा जप करीत व वर्षातून एकदाच नरसिंह सरस्वती महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीच जेवत असत. कांतीने ते घारे गोरे होते. मोठी दाढी व जटासंभार, तरतरीत नाक, थोडे बुटके अशी त्यांची देहइष्टी होती. ते नेहमी फक्त पंचाच वापरत व मठाच्या वाडीवर औदुंबराच्या झाडाच्या बाजूच्या खोलीत गोनपटावर झोपत. लहर असली तर ते बोलत. दररोज पहाटे 3 वाजता इंद्रायणीचे स्नान, नंतर माऊलींच्या दर्शनाला जाऊन वस्त्र बदलणे, नगर प्रदक्षिणा करून ते मठात परतत. नरसिंह सरस्वती मठाचा मुख्य ट्रस्टी म्हणून त्यांनी कारभार वाढवला व मठामार्फत असंख्य लोकांना निवारा, अन्नदान याची व्यवस्था केली. यांचे एक सेक्रेटरी वैकुंठवासी निमकर हे शिक्षक होते. तसेच या मठात 10-15 गायी व भरपूर शेती सांभाळणारे श्री बाळ गोखले आजही या मठात राहतात. मी माळ घेण्यासाठी गुरुप्रतिपदेच्या आदल्या रात्री मठात आलो. निमकरांनी मला गोडबोले महाराजांच्या बाजूचीच खोली राहण्यास दिली. पहाटे 3 वाजता महाराज कोणाशी तरी बोलता आहेत. मीच हल्ली पंढरपूरला 40 वर्षात गेलो नाही. मग तुळशी माळ या दिगंबरला कशी देऊ? मी स्वप्नात तर नाही ना. मग उठून पाणी पालो. एवढ्यात महाराज इंद्रायणी स्नानास निघाले. मी निमकरांना विचारले, महाराज मला माळ देतील का? निमकर म्हणाले, मागू नका, शाब्दिक देतील. त्यानंतर माझे मित्र वैकुंठवासी नातू हे आले व आम्ही सिद्धपीठात जाऊन ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय वाचला. तोपर्यंत 6 वाजले होते. मी परत येतो तो माऊलींच्या पादुकांवर माळ घेऊन ती घालण्यासाठी ठेवत होतो. इतक्यात निमकर म्हणाले, गोडबोले महाराज तुम्हाला बोलवत आहेत. मी माडीवर गेलो. महाराज म्हणाले, तुला सोनूची दिंडी चालवायची आहे. माळ आणलीस? मी तुझा गुरु नाही व तू माझा शिष्य नाहीस. अहो निमकर, ही माळ नेऊन ज्ञानेश्वरांच्या व नरसिंह सरस्वतींच्या समाधीवर ठेवा. त्याप्रमाणे ती तुळशी माळ ठेवण्यात आली. मी म्हटले, महाराज मला माळ देऊ नका, कारण मी मांसाहारी आहे. महाराजांनी विचारले, माळ आतली की बाहेरची? तू काय नित्यनेम करतोस? देवपूजा करतो, मी सांगितले. माळ करायचे नियम लक्षात घे. हरिपाठ झाल्याशिवाय काहीही प्यायचे नाही. जेवणापूर्वी गुरुचरित्र अध्याय 1 किंवा गुरु 62, तसेच सकाळी व संध्याकाळी 9 माळा जप, भगवद्गीता 18 अध्याय पाठ व नंतरच जेवण करायचे. दुपारी दररोज ज्ञानेश्वरी थोडी तरी वाचली पाहिजे. 108 पारायणे झाल्याशिवाय प्रवचने करायची नाहीत. त्यांच्या कृपेने आज तागायत हे नियम मी पाळत आहे. मी माळ घातली व मुंबई स्वहीकडे गेलो. तिने दादाला आवडतात म्हणून बारीक माशांचा इरंड मोरला केला होता. मी पानावर बसलो आणि ओकलो. तेव्हापासून मांसाहार बंदच झाला. 8 वर्षापूर्वी वयाच्या 94व्या वर्षी गोडबोले महाराजांनी बसून देहत्याग केला. जाण्यापूर्वी आम्हास तारा देऊन आळंदीस बोलावले. पहाटे 2-3 वाजता ज्ञानेश्वरीचे तीर्थ घेऊन याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. व रामकृष्ण हरी म्हणत देहत्याग केला. मठाच्या मागे यांना दहन केलेल्या जागेवर गुलाबाची बाग व महाराजांचा पुतळा आहे. प्रत्येक पुण्यतिथीला मी आळंदीत जातो. माझी वारकरी संप्रदायी दिंडीची तुळशी माळ ही नरसिंह सरस्वती स्वामींच्या मठाची आहे. खरा वारकरी सद्वर्तन करी. पंढरची वारी ही पिढ्यानपिढ्या करणारे लोक आहेत. ते आपला कुलधर्म कुळाचार समजून ती पाळतात. एका दिंडीमध्ये वसंतराव देशपांडेंचे ₹200 हरवले. एक म्हातारा वारकरी 3 नोट घेऊन माझ्याकडे आला व म्हणाला, आपल्यापैकी आंघोळीस गेलेल्यांपैकी कोणाचे तरी हे पैसे आहेत. मी सांगितले की आमच्यापैकी कोणाचे हे पैसे नाहीत. तो म्हणाला, हे तुमच्या दिंडीचे, तुम्हीच घ्या, मला नको. खरा वारकरी गरीब असला तरी इमानदार व स्वाभिमानी असतो. त्याच्या ठिकाणी विलक्षण समाधान असते. त्यांच्या अंतःकरणाची श्रीमंती ही लौकिक श्रीमंतीला खाली पाहायला लावेल अशी असते.
नोकरीत असलेले वारकरी रजा घेतात ती वारीच्या वेळेला. माझा एक मित्र अमेरिकन एअरवेज मध्ये कॅप्टन होता. तो रजा घेऊन न चुकता वारीला येत असे. तुकाराम महाराज म्हणतात, संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला लळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी ये. मज पांडुरंग भेटला. दिंडी सुरू करण्यापूर्वी गुरुवर्य मामा दांडेकर असताना कॅम्पमधील भावसार क्षत्रिय समाजातील देवळात होऊन येते झाले. तेथील विठोबाची मूर्ती अत्यंत जुनाट झाली होती. श्रावण शुद्ध प्रतिपदेला पूजा करताना पुजारी वैकुंठवासी नामदेव भावे यांच्या हातात ती तुटूनच आली. नवी मूर्ती आणण्यासाठी भावसार क्षत्रिय समाजाचे वैकुंठवासी जवळकर यांच्या विनंतीवरून मी माझी गाडी घेऊन समाजाचे विश्वस्त जवळकर, सरोदे, खोकले यांना घेऊन पंढरपूरला निघालो. त्यावेळी माझा 5 वर्षाचा मुलगाही बरोबर होता. त्यावेळी बेळगावात गुळवणी महाराजांचे शिष्य मामा देशपांडे यांचे अनुष्ठान सुरू झाले होते. मामा उत्तम प्रवचनकार व वारकरी होते. त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही चांगला होता. त्यांचा शिष्य परिवारही मोठा आहे. ते मला म्हणाले होते, पंचमीला मूर्ती बसतील. या जुन्या दोन्ही मूर्ती घेऊन आम्ही फलटणला आलो. फलटणला डॉक्टर काकासाहेब पुपळेकरांना नमस्कार करण्यास गेलो होतो. तर तिथे त्यांनी विठोबाचा फोटो उलटा करून ठेवला होता. त्याकडे पाहत मी बेळगावच्या विठ्ठलाशी कुस्ती केली व त्याला चितपट केले असे म्हणाले. मी म्हणालो, काका महाराज, त्या मूर्तीचे काय करायचे? काकांनी सांगितले की चंद्रभागेत विसर्जित करा. पंढरपुरात नवीन मूर्ती घ्या. विठोबाचा हार विठोबाच्या गळ्यात व रुक्मिणीचा हार रुक्मिणीच्या गळ्यात घालून मूर्ती नागपंचमीस स्थापन करा. अरे, तुझ्या मुलात थोडा दोष आहे, तेव्हा त्याच्या हाताने पांडुरंगाची पूजा कर. मी विचारले, काका, नवीन मूर्ती मिळतील? ते म्हणाले, वाट पाहे उभा भेटीची आवडी. आम्ही पंढरपुरास गेलो. मूर्ती विसर्जित केल्या. कुठेही पूर्वी ऑर्डर दिल्याशिवाय मूर्ती मिळत नाही असे सर्व दुकानदारांनी सांगितले. दुपारचे जेवणही झाले नव्हते. सगळे चिंताग्रस्त होऊन उतरलेल्या ज्ञानेश्वर मंदिरात विचार करीत होतो. इतक्यात एक टांगा आमच्या देवळासमोर उभा राहिला. टांग्यातील माणसांनी बेळगावचे लोक इथे आहेत का असे विचारले व तो रडायला लागला. मी त्यास विचारले की काय झाले? तो म्हणाला, मी एक मूर्तिकार आहे. गोकुळाष्टमीला श्रीरामपूरला देण्यासाठी या 2 फुटाच्या सुंदर मूर्ती मी घडवल्या. दुपारी मला डुलकी लागली. इतक्यात हे ज्ञानेश्वर मंदिर व तुम्ही दिसू लागला व देव म्हणाले, मला बेळगावला जायचे आहे, त्यामुळे या तुमच्या मूर्ती घ्या. मी काहीही पैसे घेणार नाही. या प्रसादाच्या मूर्ती आहेत. मी विठ्ठलासमोर विठ्ठलाची मूर्ती व रुक्मिणी समोर रुक्मिणीची मूर्ती ठेवून आम्ही त्यांना हार घातले व बेळगावला आलो. श्रावण शुद्ध चतुर्थीला परत आलो व पंचमीला मुहूर्त ठरवला. माझा त्या मूर्तींशी संबंध नसल्यामुळे व मी वारकरी नसल्यामुळे मी माझ्या व्यवहाराला निघून गेलो. दुपारी 3 वाजता भावसार समाजाची ट्रस्टी मंडळी माझ्या दुकानात मला बोलावण्यास आली व म्हणाली, मूर्ती बसत नाही. मला काही समजेना. मी बरोबर वैकुंठवासी मामा देशपांडे माझ्या पत्नीला घेतले व कॅम्पमध्ये त्या देवळात गेलो. तिथे वैकुंठवासी गिंडे महाराज, वास्कर फडाची बरीच मंडळी हजर होती. गळ्यात माळ घातल्याशिवाय मूर्ती बसवायची नाही असा नियम आहे. मामा देशपांडे यांच्या गळ्यात माळ होती. ती त्यांनी माझ्या गळ्यात घातली आणि मी विठ्ठलाची मूर्ती आणि माझ्या पत्नीने रुक्मिणीची मूर्ती धरली. गवंड्याने त्याचे सूत लावले आणि सगळे एकदम आनंदाने म्हणाले, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तेव्हा मी लगेच मामा दांडेकरांना पत्र पाठवले. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले, आता पांडुरंग तुला सोडणार नाही. त्याच्या कृपेने गेल्या 25 वर्षात 12 तरी ठिकाणी स्वहस्ते विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती बसवण्याचा योग मला लाभला आहे. खानापूरला ज्ञानेश्वरांची मूर्ती माझ्या हस्ते बसवण्यात आली. उत्साळी, पटगिरी, बडस, सांब्रा, संती बस्तवाड, बेळाने, बेळगाव या ठिकाणी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची जबाबदारी पांडुरंगाने माझ्याकडून पार पाडून घेतली आहे. हेची दान देगा देवा. दिंडीचा वर्षानुवर्षाचा प्रवास म्हणजे खरोखरच परमेश्वराच्या ओढीने पंढरीच्या दिशेने वाहणारा एक भक्तीचा प्रवाह आहे. तो वाहत असतो प्रपंच आणि परमार्थ यांच्या काठाकाठाने. त्या प्रवाहात नवनवीन दिंड्या पताकांचे भार मिळत असतात. नवे नवे वारकरी सामील होत असतात आणि पंढररायाचे बोलावणे आले की काही जुने वारकरी पैल तरी पोहोचत असतात. ज्येष्ठ वारकरी सांभाळही विना म्हणून आपली विना दुसऱ्याकडे धन्यतेने देत असतो. प्रवाह म्हटला की वळणे वाकणे आली. कधी वर्षा कधी ग्रीष्म ऋतू आले, चढ उतार आले. वैकुंठवासी मामा दांडेकरांच्या प्रेरणेने आशीर्वादाने वाटचाल करणारी आमची दिंडी आता रुपेरी वळणाशी आलेली आहे. या वळणावरून मागे वळून पाहण्यात तर समाधान आहेच, पण
वळणाच्या पलीकडच्या वाटचालीची चित्रे रंगवण्यातील मला आनंदच आहे. जिवंत प्रवाहाला थांबणे माहीत नाही. अर्थातच दिंडीला गतिमानता आली. आता सोनेरी वळणाच्या दिशेने असेल. आजी सोनियाचा दिनू, वर्षी अमृताचा धनू, हे वाक्य तिला हवे हवेसे वाटे. या वळणावर उभे असताना आज पांडुरंगाकडे एवढेच मागणे, हरीच्या या दासा घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा त्याची निगा पांडुरंगा. कालच माऊली हडपसर होऊन सासवडकडे सोपान काकांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. या दिंडी सोहळ्यात बेळगाव वारकरी संप्रदायिक संघ, दिंडी क्रमांक 4, जनार्दन बुवा उखळीकर या नावाची दिंडी गेली. म्हणजे बेळगावची सुरू झालेली दिंडी आता खूपच मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे असे लक्षात येते. हे पुस्तक सन 1992 सालचे आहे. त्याला आता जवळजवळ 32 वर्षे उलटली आहेत. या काळात असंख्य शेकड्याने दिंड्या माऊलींच्या रथापुढे व मागे चालू लागलेल्या आहेत. तुकाराम महाराजांची दिंडी स्वतंत्रपणे सोलापूर रस्त्याने मार्गक्रमण करते. त्याही रथाच्या मागे व पुढे शेकड्याने दिंड्या चालत आहेत. लाखो वारकरी या दिंड्यांबरोबर चालत असतात. संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताई, सोपान काका, संत गजानन महाराज अशा मोठमोठ्या संत विभूतींच्या पालख्याही आता पंढरपूरकडे रवाना होतात आणि या पालख्यांच्या बरोबर असंख्य दिंड्यांचा आणि वारकऱ्यांचा मेळा पंढरीस जमा होत असतो. आणि ही दिंडीची वारीची कधीही न संपणारी वाट हा वारकरी चालतच असतो. पाऊले चालती पंढरीची वाट या न्यायाने आणि एका अनिवार्य ओढीने ही सर्व भक्त मंडळी आपल्या भेटीसाठी तिष्ठत उभा असलेल्या पांडुरंगाला जाऊन भेटत असतात. ही परंपरा अशीच अखंड अनंत कालपर्यंत चालू राहणार यात काही शंका नाही. आणि यामध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांचा योगक्षेम, त्यांची सर्व काळजी आप क्षणाचीही उसंत नसते. पांडुरंग परमात्मा स्वतः ठिकठिकाणी करत असतो. त्याला वारकऱ्यांमध्ये असलेल्या परमेश्वराला आणि त्या विटेवर उभे असलेल्या पांडुरंगाला पुन्हा पुन्हा कोटी कोटी नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.